अचानकच ठरलेला प्लॅन एवढा भारी होईल असं वाटलं नव्हतं. तर आज संध्याकाळी ना अचानकच असं ठरलं की आज वडापाव बनवूया म्हणून. तर घरात जे काही सामान होतं त्यामध्येच मी वडे बनवायला घेतले. सुरुवातीला तर बटाटे इथं उकडून घेतले, नंतर त्या बटाट्याची सालं काढायची होती. कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून कट करून घेतलेली होती. तर ह्या उकडलेल्या बटाट्याची छान अशी सगळी सालं काढून घेतली. इथं मी बेसनाचं पीठ भिजवलं होतं, त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आणि 1 चमचा मीठ टाकून ते भिजत ठेवलेलं होतं. तर फोडणी करण्यासाठी कढई तापत ठेवली. कढईमध्ये जिरे मोहरी टाकली, त्यामध्ये हिंग टाकला आणि त्याचबरोबर हळद टाकली. छान असं फ्राय करून घेतलं की उकडलेले जे बटाटे आहेत तर ते मॅश करून हातानेच मॅश करून त्यामध्ये घालायचे. मॅश नाही करायचे कारण एकदमच ते बारीक होऊन जातात. तर असेच थोडे थोडे मोठे राहिले पाहिजेत बटाटे, फोडी राहिल्या पाहिजेत म्हणून. आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातली, छान असं परतून घेतलं आणि छान अशी भाजी बनवून घेतली, जे की आपल्या वड्याच्या आतलं स्टफिंग आहे. तर हे छान असं बनवून घेतलं आणि नंतर मग थंड करायला एका ताटामध्ये काढून घेतलं. फॅनच्या हवेखाली थंड करून घेतलं छान असं. नंतर मग मी इथं कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं. तर कढईमध्ये तेल तापत ठेवलं आणि तोपर्यंत मग याचे वडे बनवायला घेतले, जे स्टफिंग बनवलं आहे त्याचे. तर अशा छोट्या छोट्या टिक्की बनवून घ्यायच्या आणि त्या ज्या टिक्की आहेत तर त्या भिजवलेल्या बेसनाच्या पिठामध्ये टाकून छान अशा फ्राय करून घ्यायच्या. तर इथं 11 टिक्की बनल्या होत्या, म्हणजेच 11 वडे बनणार होते. तर उकळलेल्या तेलामध्ये हे जे वडे आहेत तर ते छान असे फ्राय करून घेतले. नंतर अजून ज्या काही टिक्की होत्या तर त्या अशाच बेसनामध्ये बुडवून छान अशा फ्राय करून घेतल्या. मला हातानं असं सारखं भरवायला हात नको वाटतं, असं हातानं सोडायचं हे ते. त्यापेक्षा हा जो काटा चमचा फोर्क त्यानं खूप छान असं सोडलं जातं आणि एक्स्ट्राचं जे बेसन आहे तर ते पण जात नाही, कारण हातानं जर आपण सोडलं ना तर खूप एक्स्ट्राचं बेसन जातं त्याला आणि खूप जाड जाड होतात. तर असे छान होतात वडे. अशा प्रकारे नक्की करून बघा एकदा. तर छान असे फ्राय करून घेतले. 2-3 बॅचमध्ये असे 4-4 करून मी वडे तळून घेतलेले होते. मिस्टरांना सांगितलं होतं येताना पाव घेऊन या म्हणून, तोपर्यंतच माझं चालू होतं इथं वडे बनवायचे घरी. नंतर मग थोडंसं बेसन पीठ उरलं तर ते तर कशाला वाया घालवायचं म्हणून कांदा कट केला बारीक असा आणि त्यामध्ये छान असं मिक्स केला. वरून कोथिंबीर पण कट करून टाकलेली होती आणि त्याच पिठाचे मग छान भजी पण बनवून घेतले. भजी पण मस्त झालेले, एकदम कुरकुरीत झालेले आणि त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकलं होतं. म्हणजे वड्याचं जे बेसन आहे तर ते एकदम पातळ असतं, त्याचे भजी बनले नसते, त्यामुळे थोडंसं हे टाकलं, तांदळाचं पीठ टाकलं आणि तांदळाच्या पिठामुळे खूप क्रिस्पी आणि छान झाले होते. तर ते बनवून घेतले कांदा भजी वगैरे. आणि मिस्टर पण आले होते तोपर्यंत. पावाच्या लादी पण त्यांनी आणल्या होत्या तर त्या पण मी थोड्याशा गरम करून घेतल्या. आता पाव गरम करायची गरज नाही, पण मला वाटतं आता आहे घरी तर करावं गरम म्हणून. तसं बाहेरचा वडापाव आपण तसंच खातो, काही गरम वगैरे केलेलं नसतं. नंतर मग 2 मिरची फ्राय केल्या आणि छान असा वडापाव एन्जॉय केला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.